श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर माझी आई इथं उभारली आहे आणि माझ्या माहेरी जाणारी बस आहे। हे हिरवी बस म्हणले तर काय, लाल परीचा तर वेगळाच अंदाज आहे आणि हिरव्या परीचा तर वेगळाच अंदाज आहे। तर असं गोल गोल गोलाईच्या फिरलेलं का एवढं छान वाटतं, एवढं मस्त वाटतंय बघा। आणि देवीला फेरी घातल्यासारखं वाटतंय, पण खरंच आहे ते। कोणी जरी असं गाडी इकडून बी घेऊन चाललं तर गोल फिरून जावं लागते, तिकडून बी घेऊन चाललं तर गोल फिरवून जावं लागते। तर ते गाडी आपल्याला प्रदक्षिणा घालायला लावते माहिती आहे का, आईला गोलाईमधल्या। तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आम्ही चाललो खंडापूरला। खंडापूर म्हणजे आपली लातूर आणि खंडापूर अशी पावन धरती झालेली आहे की काही सांगताच येणार नाही एवढं। देव पहिलं कसं माहित आहे का, आपण देवाला भेटायला जात होतो दिव आळंदीला। मग आता देव आपल्यासाठी आले तिथं भक्तांसाठी, तर मग भक्तांनी पण जायला पाहिजे का नाही। तर सगळ्यांना सांगते मी, सगळ्यांनी नक्की जावा खंडापूरला आणि दर्शन घ्या, तिथले 2 शब्द ऐका। तर आता आपण आलो महात्मा गांधी चौकामध्ये। तर आता आपल्याला शिवाजी महाराजांचं पण दर्शन झालं बरं। आणि भगवा कलर म्हणलं तर काय अप्रतिम कलर आहे हा तर, आणि ताकद देणारा कलर आहे। असं कलर बघितलं की काय ताकद येते काय माहीत सगळ्यांच्या अंगामध्ये, माझ्या तरी इथे, आता तुमच्या काय माहीत। तर आता आपण आला उडान फुलावर। आणि उडान फुलाची डिझाईन तर एवढी कलाकारनं एवढी छान काढले बघा, एवढी मस्त काढले। ते पक्षी, ते मासे, खूपच छान डिझाईन आहे। काय ते झाडं, खरंच खूप छान वाटतंय। जसं मधून तर चाललं का त्या उडान फुलामधून, मला तर वाटतंय पाण्यातूनच चाललो आपण। आणि लहानपणीची आठवण देणारी म्हणजे ट्रेन। तर आता आपण पोहोचलो बघा पावन धरतीमध्ये, पावन पवित्र झालेल्या धरतीमध्ये पोहोचला। आणि खरंच आपण दर्शन घ्यायलाच पाहिजे की आपण खरंच एवढे भाग्यवान हाव, ते सांगता पण येणार नाही मला शब्दात। तर असाच व्हिडिओ पुढे बघत राहा। बाय।